नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे आता आमच्या गिरगावमध्ये। ही पाठीमागे दिसते ती आमची चाळ आहे गिरगावातली। मी आता चाललोय मस्जिदला माझ्या कामानिमित्त। तर आता तिकडे चाललो म्हटल्यावर तर तिकडे एक ताडपत्रीचं मार्केट आहे। आता नुकताच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे। तर आता तुम्ही बघाल तर आमच्या चाळीत तर कौलारू घर आहेत, म्हणजे ज्यांची पण अजून कौलारू घरं असतील तर तुम्हाला कौलावर टाकायला ताडपत्री वगैरे लागतेच। तर आता मी तिकडे मस्जिदला चाललोय माझ्या कामासाठी। तर बोललो तिकडे गेलो आपण ताडपत्रींचे काय काय भाव आहेत ते काढूया। ताडपत्री मार्केटमध्ये तुम्हाला मस्जिदला दाखवतो, पण मी आता इथून जाणार आहे माझ्या बाईकनी। पण तुम्हाला तिथपर्यंत कसं पोहोचायचं मी तुम्हाला तिकडे गेल्यावर नक्की सांगतो। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ताडपत्रींचा मस्जिद मार्केटला काय भाव आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल, तरी व्हिडिओ संपूर्ण बघा। तर हे बघताय आमच्या चाळीतील साईबाबांचं मंदिर। ओम साईराम, जय साईराम। पाठीमागे आमची चाळ आणि इथे आपल्यासोबत मित्र आहे। नाव काय तुझं? प्रावीण्य शिर्के। शिर्के, प्रावीण्य शिर्के। ओके, जेवला तू? हो जेवलो। ठीक आहे। चला मंडळी, आपण आता डायरेक्ट भेटू मस्जिद बंदरच्या मार्केटला किंवा मस्जिद मार्केटला। ताडपत्रीचं मार्केट तिकडे कुठे मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सगळी डिटेल सांगतो। व्हिडिओ संपूर्ण बघा। चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपण आता पाहू शकता मस्जिद स्टेशनला आलो आहे। आता बघा समोर दिसतंय ना, ते मस्जिद स्टेशन आहे। आता तुम्ही जर सेंट्रलने किंवा हार्बरनी येत असाल ट्रेननी तर टुवर्ड्स त्या साईडला CST समोर, आणि तुम्ही भायखळा साईडला टुवर्ड्स शेवटचा डबा पकडलात ना तर तुम्हाला हा वरती शेवटचा ब्रिज दिसेल। त्या ब्रिजवर आलात ना तुम्हाला हा वरती ब्रिजवरचा रोड दिसेल, आणि समोर तिथे असे ही ताडपत्रीची दुकानं आहेत, म्हणजे काय स्टॉल आहेत ताडपत्रीचे भरपूर आहेत तसे इथे पण आहेत। आणि परत इथून या साईडला आपण गेलो ना तिथे खाली पण आहेत, मी दाखवीन। पण आता पाऊस चालू आहे जोरात म्हणून जे साईडला थांबलं तर अर्धा पाऊण तास झाला मला येऊन, पण आता पाऊस काय थांबत नाही। तर म्हटलं तर जे उभा आहे तर बोललो तुम्हाला दाखवून घ्या। बघा समोर मस्जिद स्टेशनचा ब्रिज आहे, इथून आपण वरती येतो आणि समोर तिथे सरळ CST, आणि या साईडला भायखळा साईडला तुम्ही आलात ना तर शेवटच्या ब्रिजवरून वरती यायचं। इथे लाईनी तशी ताडपत्री दुकान आहेत आणि तिकडे पण आहे तशी। आता पाऊस जाईपर्यंत मी थांबलो आहे। तर पाऊस गेला की आपण तिकडच्या सगळ्या ताडपत्र्यांच्या काय काय किमती आहेत त्या आपण त्यांना जाऊन विचारू। पाऊस जोरात आलाय, दिसतोय का तुम्हाला व्हिडिओमध्ये? तर मंडळी जाऊया आपण आता। पाऊस तर कमी झालाय, अर्धा पाऊण तास झाला थांबलेलो मी। आता समोर हे ताडपत्रीची दुकान आहेत आणि आपण या ब्रिजवरून वरती येतो, तुम्हाला सांगितलं मी मगाशी। आणि इथे बघा ही दिसतात ना तुम्हाला लाईनीत, ही सगळी अशी लाईनीत ताडपत्रीची दुकान आहेत। तर आपण त्यांना आता आपण सगळं विचारूया। आता इथे समोर पण ताडपत्रीची काय काय प्राईस आहे ती आपण विचारूया। चला, पाऊस तर थांबलाय, पाऊस गेला। चला तर मंडळी, आपण आता इथून बघितलं, तुम्ही बाहेर आलो मी तुम्हाला सांगितलं। तर आता ही लाईनीत सगळी ताडपत्रीची दुकान आहेत, आणि परत तसंच तुम्ही या रोडनी असं पुढे याल ना तर इथे पण तुम्हाला अशी सगळी ताडपत्रीची लाईनीत असे ताडपत्रीचे स्टॉल दिसतील। तर आपण ह्यांना ताडपत्रीचे काय काय भाव आहेत ते मी तुम्हाला सांगतोय। बघा इथे ही पातळ ब्लॅकवाली पण आहेत, परत अशी ही ब्ल्यूवाली आहेत, परत हे ग्रीन मॅट पण आहे, आणि इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे ताडपत्रे आहेत त्यांच्याकडे। तर कसं काय काय प्राईस आहे ते आपण यांना सगळं आता डिटेलमध्ये विचारूया। ताडपत्री किती दिवस टिकेल वगैरे कसं काय ते मी सगळं त्यांना विचारतो, तुम्ही पण व्हिडिओ संपूर्ण बघा। तर मंडळी ठीक आहे, आता यांना विचारूया। ताडपत्री तू बताएगा, ये बताए तू बताएगा ना? ठीक आहे। तर आता हे ताडपत्रीचं आपलं दुकान आहे बरोबर। तर आपल्याकडे आता कोणत्या कोणत्या प्रकारचे ताडपत्रे आहेत? GSM मध्ये 180, 200, 250 सगळे वेगळी क्वालिटी असते, वेगवेगळ्या क्वालिटी असतात। आपल्याकडे आता कोणत्या कोणत्या प्रकारचे ताडपत्रे आहेत? HDP आहे, PVC आहे, तारपोलिन आहे, सिलपोलिन आहे, नॉन फिलर आहे। आता आपण घरावर जी ताडपत्री टाकतो कौलावर ती कोणत्या प्रकारची वापरतात? ते HDP वापरतात। HDP वापरतात। मग ती आता क्वालिटी दाखवू शकतो कोणती वाली? वेगवेगळी क्वालिटी असते। हां, 200 GSM येणार, ऑरेंज येलो, हे बघा ही डबल कोटिंग येणार। डबल कोटिंग म्हणजे आपण वरती कोणती साईड करतो कोणती पण ते दोघं बाई यूज करू शकतात, दोन्ही साईडने यूज करू शकतो। आणि हिची काय प्राइस आहे? ही तुम्हाला 3.5 रुपये स्क्वेअर फीट येणार। 3.5 रुपयाला स्क्वेअर फीट। आणि ब्लू सिल्वर घेतला ना, आणि ही ब्लू सिल्वर 3 रुपये स्क्वेअर फीट येणार। 3 रुपये स्क्वेअर फीट। ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? 180 GSM आहे। 180 म्हणजे जाडीला 180। हा, आणि 200 GSM त्यापेक्षा जाड येणार। ओके, ही किती बोलला? ही 3.5 3.5 आणि ही 3 रुपये। ओके, दुसरं नॉन पिलर येणार। नॉन पिलर म्हणजे ते PVC असतात। ओके, ओरिजिनल। अच्छा, नॉन टेरेबल म्हणतात त्याला, नॉन टेरेबल। हे ना नॉन पिलर
अच्छा ओके. 4-5 वर्ष आरामशी काढणार. 4-5 वर्ष जाते. ह्याची काय किंमत आहे? 4.5 रुपये स्क्वेअर फीट येणार. 4.5 रुपये स्क्वेअर फीट. ओके. आणि आता हे ताडपत्रीचं दुकान तुझं किती वाजेपर्यंत असतं? सकाळी 10 वाजता ओपन होते माझे दुकान आणि 9 वाजता रात्री बंद होतं. रात्री 9 वाजता बंद होतं. ओके. आणि अजून आपल्याकडे काय काय? आता ही ग्रीन मॅट कशी आहे? ही ग्रीन लाईट मध्ये तुम्हाला 60 रुपये मीटर येणार, 50 रुपये मीटर येणार. 60 रुपये आणि 50 रुपये. क्वालिटी असते 75 आणि 90. 75 आणि 90. आता ही हा 50 रुपये मीटर येणार. 75 म्हणजे काय असतं ते? गेज असते. गेज. हा 75 थिकनेस. ओके. आणि 90 आहे बघा. अच्छा हा ओके. ह्याची थोडी जाडी आहे, ही थोडी बारीक आहे, पातळ आहे. 60 रुपये मीटर येणार, हा 50 रुपये मीटर येणार. ओके. आणि ही व्हाईट वाली दिसते ती HDP आहे, ते ताडपत्री आहे. हा. आता आपण बघितलं ती घडावर टाकणारी असते. आणि आता समज ही कसली? ते सगळे गोडाऊन वाले ते नेव्ही वाले घेऊन जातात ना. हा ही ताडपत्री आहे. ही हे 5.5 रुपये स्क्वेअर फीट येणार. हा. ही थोडी जाड पण आहे, क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. मग ही चांगली टिकते म्हणजे A1 क्वालिटी आहे. A1 क्वालिटी ना. जाड आहे तशी. वाला येणार हा. ब्लॅक वाली कोणती आहे? 3 रुपये स्क्वेअर फीट आहे बघा. येलो. अच्छा ही येल्लो 3 रुपये स्क्वेअर फीट. 3 रुपये स्क्वेअर फीट येणार. थोडी पातळ येणार. त्या ब्ल्यू वाली मागाशी दाखवलीच ती 3 रुपयावाली. ही बघा मंडळी, ही पण 3 रुपये स्क्वेअर फीट. आणि दुसरा ब्लॅक टू ब्लॅक घेणार ना. हा दोन्ही साईडला ब्लॅक. एकदम जाड मध्ये येणार. 5 रुपये स्क्वेअर फीट येणार बघा. अच्छा ही कोणती आहे? 300 GSM येणार. 300 GSM वाली. अरे ही भरपूरच जाड आहे. ही कशी आहे? हे तुम्हाला 5.5 रुपये स्क्वेअर फीट येणार. 5.5 रुपये स्क्वेअर फीट. कंपनीच्या बघा ना. ओके. हा ओके. क्वालिटी चांगली आहे. प्लास्टिक वगैरे पण आहे आपल्याकडे. कुठली? प्लास्टिक वगैरे पण आहे. प्लास्टिक. अच्छा ते प्लास्टिक पण आहे ते. 60 रुपये मीटर. हे बघा हे जे प्लास्टिक तुम्हाला दिसतंय काळा आहे, सफेद आहे. सफेदवाला कसं आहे ते? 50 रुपये मीटर. 50 रुपये मीटर. आणि 12 फूटचा 50 येणार. 12 फूटचा 50 आहे. आणि ब्लॅकवाला कसं आहे? ब्लॅक वाला 50 रुपये, 60 रुपये दोन आहे. 50 रुपये 60 रुपये. 12 फूटचा 50, 15 फूटचा 50, 18 फूटचा 50 ब्लॅक मध्ये. ओके. आणि आता मोस्ट ऑफ समज ती मगाशी ब्ल्यू वाली आपली दाखवली नसती ही. ती ब्लू वाली 3 रुपये स्क्वेअर फीट. हा ती आपल्या घरावर तरी किती कमीत कमी घ्यावी लागते म्हणजे घराला समज आता घ्यायची झाली? साईज वरती येते. 10 बाय 10 पासून स्टार्ट आहे. ओके. आपण 10 बाय 10 ची घेतली तरी किती रुपयाला पडते? 300 रुपये. 300 रुपये म्हणजे 3 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे 300 रुपये 10 बाय 10 ला. कुठली पण साईज पाहिजे तुम्हाला भेटला. 10 बाय 10 स्टार्ट आहे. 10 बाय 10 पासून स्टार्ट आहे. लास्ट साईज 60 बाय 60 पर्यंत आहे माझ्याकडे. 60 बाय 60 पर्यंत लास्ट. काय पण साईज 10 बाय 10, 15 बाय 20, 12 बाय 15, 12, 18. अच्छा शेवटची साईज काय बोला? शेवटची साईज 60 बाय 60. 60 बाय 60 शेवटची. लास्ट असते. ओके. तर मंडळी बघितलं आता दादाने खूप म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली. जेवढं ताडपत्र आहेत तेवढं सगळ्या दाखवल्या. आणि आता तू दाखवल्यात त्यात इकडे सगळीकडे मिळतील सेम. एक्स्ट्रा अजून कोणती अशी नसते. ओके. हे बघा आता यांनी सांगितली. आणि आता तू जे हे भाव सांगितले तेच भाव इथे सगळीकडे होलसेल रेट आहे. आणि होलसेल रेट आहे. आणि आता ही दुकानात आपण घ्यायला गेलो तर किती रुपयाला पडेल? दुकानात तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला 3 रुपये दाखवले ते 4 रुपये 4.5 रुपये तुम्हाला भेटणार दुकानात. आणि ते नॉन फिलर तुम्हाला दाखवला ना 4.5 रुपये, ते दुकानामध्ये घेतले 6 रुपये 7 रुपये तुम्हाला दाखवणार. ओके. आपला होलसेलचा रेट आहे. होलसेलचा रेट आहे. आणि सुट्टी कधी असते? संडेला वगैरे? नाही 7 दिवस चालू असतात. 365 सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. रात्री 9 वाजेपर्यंत. आणि हे सगळं बाजूचं पण तुमचंच आहे? इथून ते पण सगळं? ओके. बघा मंडळी इथून ते इथपर्यंत सगळं ह्यांचंच आहे. तुम्हाला आला तर होलसेलमध्ये रेटमध्ये मिळून जाईल. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा तिकडे ते मस्जिद स्टेशन आहे. बाहेर निघाले ना समोर आपली दुकान आहे. हा. आणि हे बघा हे समोर ओसवाल हाय स्कूल आहे पण ओम ड्रायफ्रुट्स म्हणून आहे. ओम ड्रायफ्रुटच्या समोर ना तुम्हाला कळेलच. आता या ब्रिजवरून तुम्ही वरती याल ना आणि डाव्या साईडला तुम्ही याल ना तर लगेच इथे तुम्हाला ही दुकानं मिळतील. तर बघा तुम्हाला तर भाव कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर नाव काय तुमचं? गणेश. गणेश. गणेश नाव. ओके. बघा तर मंडळी शेठ का नाम क्या है? पंकज आहे. तर मंडळी नक्की तुम्ही या इथे. तुम्हाला आता भाव तर कळले असतील होलसेल रेटमध्ये काय भाव आहेत. आणि रिटेलमध्ये दुकानात तुम्ही घ्यायला जाल तर तिथे तुम्हाला काय प्राईस मिळेल ते आता गणेश दादांनी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. तर नक्की मस्जिदला व्हिजिट करा. आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे. आता घरावरती ताडपत्री टाकायला सुरुवात होईल किंवा बाहेर आपण गोटा वगैरे बांधतो किंवा घरात अंगणाला आपण ताडपत्री वगैरे लावतो. तर तुम्हाला नक्कीच तिथे याचा उपयोग होईल. दुकानात जाल तर महाग पडेल. इकडे याल तर तुम्हाला सगळं छत्र्या बित्र्यांचं पण मार्केट आहे. यांना विचारलं आता कोण छत्रीवाला यांचा ओळखीचा आहे का त्याची पण आपण प्राईस काढूया. पण तुम्हाला आता कळलं असेल ताडपत्रीचा काय काय भाव आहे ते. आणि गणेशभाई आणि हे तुमचं दुकान इथे 12ही महिने असतं? 12 महिने.
12 महिने 365 दिवस. सुट्टी कधीच नाही, संडेला सुट्टी वगैरे काय नाही. एनी टाइम ओपन. ओके, तर मंडळी तुम्ही आलात तर नक्की या. इथे 12 महिने यांचं शॉप असतं आणि आपले व्हिडिओ बघून याल तर सांगा मी व्हिडिओ बघून आले, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. डिस्काउंट द्या व्हिडिओ बघून आला तर. ठीक आहे मंडळी, आणि बघा हे यांचं कार्ड आहे. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही यांचं कार्ड किंवा नंबरवर तुम्हाला काही विचारायचं तर नंबरवर फोन करून तुम्ही विचारू शकता. आणि हे बघा हे तुम्ही यांचं नाव वगैरे बघितलं असेल. आणि पाठीमागे हे बघा आपण पूर्ण बिल्डिंगला ग्रीन नेट वगैरे लावतो ते पण आहेत. परत यांची कबुतरासाठी जाळी लावतो ते पण आहे. खाली आपण ग्रीन कलरचा मॅट हातरतो त्यांचा ते पण आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच यांना फोन करा, कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला होलसेल भावामध्ये सगळ्या वस्तू मिळून जातील. आणि हे बघा इथे सगळ्या तुम्हाला अशी ताडपत्रीची लाईनी दुकान आहेत. ते स्टेशन आहे, बाहेर आलात डाव्या हाताला आलात की समोरच तुम्हाला इथे हे दिसून जातील. ठीक आहे, चला तर मग मंडळी. मला तर इथे मस्जिद बंदरला आता पाऊस येत होता, आता भरपूर लगेच गरम व्हायला लागलं. तर मग तुम्हाला त्या ताडपत्रीचा काय भाव आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.